हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. अशी सुंदर अशी ही आजची सकाळ होती. सगळीकडे असं ग्रीनरी ग्रीनरी झालेलं आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही आजचा हा मॉर्निंग व्ह्यू शेअर करूया. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं सकाळी उठल्या उठल्या. मस्त वाटत होतं एकदम. आजचा हा जो माझा व्लॉग आहे तो आहे माझ्या देवपूजेचा, की मी माझी देवपूजा कशी करते, मी माझ्या देवांना कसं क्लीन करते, माझ्या देवाऱ्यामध्ये माझ्या देवांची पायरीनुसार मांडणी मी कशी करते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा होता माझा देवारा. ॲक्च्युली तुम्ही बघत असाल की माझा देवारा हा मी एक कॉर्नर केलेला आहे, कळप्पा अटॅच केलेला आहे आणि त्यावर माझं देवघर ठेवलेलं आहे. ॲक्च्युली मला घरामध्ये माझं 1 BHK घर आहे, पण मला देवघर ठेवायला जागा नाही आहे, कारण की माझा जो डायनिंग टेबल आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे मला देवघराला असं वरती एक कॉर्नर केलेला आहे मी देवघरासाठी. तर ही आहे भैया पावडर. भैया पावडरनी मी माझे देव क्लीन करत असते. अशी मी भैया पावडर घेते आणि त्यानंतर एक ब्रश घेते. आपण यूज केलेला नसावा तो ब्रश, नवीन ब्रश घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर ते भैया पावडर आपल्याला थोडीशी त्या ब्रशला लावून देवपूजेतले जे आपण यूज करतो भांडे, जसे की देवाच्या प्लेट्स, देव वगैरे, तर ते आपल्याला त्याच्या हेल्पनी मी ते क्लीन करत असते. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे एक एक करून. ब्रशच्या हेल्पनी यासाठी, कारण की असे काही हे असतात, कोपरे असतात ज्यामध्ये आपण बोटांनी ते क्लीन नाही करू शकत. त्यामुळे हे जे ब्रशला ब्रिसल्स असतात, ब्रिसल्सच्या हेल्पने आपण ते जे कॉर्नर्स असतात देवांचे किंवा ज्या मूर्त्यांचे, ते आपण इझिली क्लीन करता येतात ब्रशनी. म्हणून माझी ही टेक्निक आहे की मी ब्रशनेच देव हळूवारपणे घासायचे, पण आपल्याला जोरात नाही घासायचे. भैया पावडर यासाठी मी यूज करते, कारण की देवांना आपल्याला जास्त घासायची गरज पडत नाही. आपण थोडं जर ते लावलं आणि ब्रशने थोडंफार त्याला 1-2 वेळेस जर रब केलं तर देव लगेच चकाकून निघतात. जास्त आपल्याला घासायची गरज नाही पडत. जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, ही आहे माझी बाप्पांची मूर्ती. तर मूर्ती ही काही अशा प्रकारची आहे की जिला छोटे छोटे जे कॉर्नर्स आहेत, तर ते बोटाच्या साहाय्याने आपण नाही क्लीन करू शकत. तर ब्रशने जसं तुम्ही बघताय तसं ब्रशच्या हेल्पने आपल्याला ते इझी पडतं क्लीन करायला. म्हणून मी ते ब्रशच्या हेल्पने क्लीन करत असते. त्यानंतर मी एक एक करून असे सर्व देव घासून घेतले. त्यानंतर मी देवांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता कसे देव असे सुंदर प्रकारे चमकत होते. आणि देवाच्या ज्या प्लेट्स वगैरे होत्या, जो माझा मोठा तांब्या होता, कंगाळ होतं, ते सुद्धा छान चमकून निघालं होतं. त्यानंतर मी जे देवाचं कापड होतं ते अंथरून घेतलं होतं देवघरामध्ये. त्यानंतर ह्या होत्या माझ्या 2 प्लेट्स आणि एक लहान वाटी. तर एका प्लेटमध्ये मी माझ्या कवळ्या ठेवत असते. एक आहे माझी कासव प्लेट, आणि ही जी छोटी वाटी तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये मी ठेवत असते अन्नपूर्णा मातेची मूर्ती. तर आपल्याला ते नुसते तांदूळ नाही घ्यायचे आहेत, आपल्याला त्यांच्यामध्ये थोडंफार हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ते कासव आणि कवड्या, त्यानंतर मातेची मूर्ती असं ठेवायचं आहे.
मी एक एक करून माझ्या देवघरामध्ये सर्व देवांची मांडणी केली. सर्वात अगोदर मी दिवा प्रज्वलित करून घेतला. आपल्याला सर्वात कोणत्याही पूजेच्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता माझ्या देवघराला आहे 3 पायऱ्या. पहिल्या पायरीवर मी ठेवला आहे महाराजांचा फोटो, त्यानंतर आमची जी कुलदैवत आहे पेडकाई माता तिचा फोटो, त्यानंतर दुसऱ्या पायरीवरती उजव्या हाताला सर्वात अगोदर मी ठेवली आहे बाप्पांची मूर्ती, त्यानंतर बाळकृष्ण आहेत, नंतर अन्नपूर्णा माता आणि त्यानंतर महादेवाची पिंडी. अन्नपूर्णा मातेला माता पार्वतींचं पण एक रूप म्हटलं जातं, त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते ती नेहमी महादेवाची जी पिंडी असते त्यांच्या डाव्या हाताला ठेवायची आहे, कारण की पत्नीचं जे स्थान आहे ते पुरुषाच्या डाव्या हाताला म्हटलं गेलं आहे म्हणून. त्यानंतर खालच्या पायरीवर माझ्याकडे होती एक गाय वासराची मूर्ती, मी ती ठेवली आहे. त्यानंतर माझ्याकडे होतं संरक्षण यंत्र, जे मला महाराजांच्या केंद्रामध्ये मिळालं होतं स्वामी समर्थांच्या, तर ते सुद्धा मी देवघरामध्येच ठेवलेलं आहे. माझ्याकडे आहे त्यानंतर कमळात बसलेली सुंदर अशी महालक्ष्मीची मूर्ती गजलक्ष्मी, ते मी गाय वासरूच्या मूर्तीच्या बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर खाली मी कवड्यांची प्लेट ठेवलेली आहे, कासव प्लेट ठेवलेली आहे, माझा पाण्याचा छोटा गट्टू पण मी तिथेच ठेवते, शंखसुद्धा ठेवलेला आहे, नैवेद्य मी तिथेच दाखवते. त्यानंतर देवघराला अटॅच अशी एक छोटी पाटी आहे, तर त्या पाटीवरती मी माझी रोज वारांप्रमाणेची रांगोळी काढत असते. तर आज होता शुक्रवार, तर त्यामध्ये शुक्रवारची रांगोळी आहे. देवघराच्या बाजूला माझ्याकडे आहे अन्नपूर्णा मातेचा असा मोठा फोटो, तो मी देवघराच्या बाजूलाच ठेवलेला आहे. ॲक्च्युली इतर ठिकाणी देवघर ठेवणं, पण जसं की माझ्या घरात जागा पण नाही आहे आणि हा जो कोपरा आहे तो बरोबर ईशान्य दिशेला आहे. असं म्हणतात ईशान्य दिशेलाच आपलं देवघर आपण स्थापन केलं पाहिजे, तर त्याप्रमाणे तो कॉर्नर जो माझा आहे तो परफेक्ट ईशान्य दिशेला आहे, म्हणून मी माझं देवघर तिथे प्लेस केलेलं आहे. तर अशी होती माझी ही देवपूजा आणि माझ्या देवांची क्लिनिंग आणि पायरीनुसार मांडणी. तुम्हाला माझ्या देवपूजेचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला सांगा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.